नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, मी आत्ता अक्कलकोटात आहे. श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला आलेलो आहे. श्री स्वामी समर्थ तुमचं कल्याण करोत. हा जो आठवडा आहे 18 ते 24 नोव्हेंबर या आठवड्याचं राशी भविष्य आपण बघणार आहोत. उद्या सोमवार आहे. उद्या आपला राशी भविष्याचा वार आहे. मात्र याच आठवड्यात 20 तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे. मंडळी, एक लक्षात ठेवा, आपल्या धर्मावरती, हिंदू धर्माच्या अस्तित्वावरती मोठं संकट आलेलं आहे. तेव्हा देव देश आहेच, पण आपल्या धर्माच्या, आपल्या हिंदूंच्या अस्तित्वासाठी आपल्याला मतदान करायचं आहे, हे लक्षात ठेवा. स्वामी समर्थांचं नाव घेतो आणि भविष्य कथनाला सुरुवात करतो. मेष रास, छोटे प्रवास होण्याची शक्यता आहे. नोकरी धंद्यामध्ये पराक्रमाला अवसर मिळेल. त्या दृष्टीने जर काही पावलं टाकत असाल तर त्याच्यामध्ये यश येईल. धंद्याचं एक्सपान्शन करत असाल तर त्याच्यामध्येही यश येईल. बंधुवर्गाच्या भेटी होण्याची शक्यता आहे. हल्ली भेटी म्हणजे काय, फोन कॉलच होतात किंवा व्हिडिओ कॉल जास्तीत जास्त. प्रत्यक्ष एकमेकांना घरी जाऊन भेटण्याची कुणाला वेळच नसतो कुणाजवळ. तर त्यामुळे तशा स्वरूपाच्याही भेटी होऊ शकतात आणि त्यातून आनंद लाभू शकतो. आठवड्याच्या मध्यावरती थोडीशी मानसिक चिंता असेल, पण आईकडून चांगल्या बातम्या कळण्याची शक्यता आहे. घरामध्ये शांतता असेल. नवीन घर घेण्याच्या बेतात असाल किंवा घर बदली करत असाल तर उत्तम काळ आहे. आठवड्याचा शेवट हा चांगला आहे. म्हणाल ते होईल. मनातल्या इच्छा पूर्ण होतील. वृषभ रास, पैशासंबंधी जर काही कामं असतील तर सोमवार मंगळवारी करून घ्या. बुधवार गुरुवारी नोकरी धंदा व्यवसायात गुरफटून जाल. कामच काम आणि त्यामुळे इकडे तिकडे बघायला वेळच नसेल. तर त्यामुळे जी बाकीची कामं आहेत ती सोमवार मंगळवारी उरका. मात्र शनिवारी घराकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल. शनिवार रविवार घरामध्ये राहाल. घरातल्या माणसांना क्वालिटी टाईम ज्याला म्हणतात तो तुम्ही बहाल कराल आणि त्यामुळे घरामध्ये आनंदी आनंद असेल. मिथुन रास, मिथुन राशीच्या माणसांना सोमवार मंगळवार हा शरीर प्रकृतीच्या दृष्टीने उत्तम राहील. तुमच्या बोलण्याला विशेष धार येईल. निरनिराळ्या कल्पना सुचतील. त्या कल्पना अंमलात आणण्याच्या दृष्टीने या आठवड्यात प्रयत्न करा. पैसे मिळवण्याच्या कल्पना सुचल्या तर बुधवार गुरुवार शुक्रवार हा अत्यंत चांगला आहे त्या दृष्टीने कामाला लागायला. शनिवार रविवार नोकरी धंदा व्यवसाय एकंदरीत आपली हुशारी कर्तबगारी यांच्यासाठी चांगला आहे. आठवड्याच्या शेवटी बंधू भगिनींच्या भेटीतून आनंद मिळेल किंवा बंधुवर्गाकडून एखादी चांगली बातमी कळू शकेल. कर्क रास, सोमवार मंगळवार सांभाळायचे आहेत. अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणि त्यातून मग चिडचिड होईल. मनाची समाधानता बिघडेल. तर त्या दृष्टीने जरा सावध राहायचं आहे. कारण आपलं मन जर शांत राहिलं तर आपण आपल्या घरातल्या लोकांजवळ चांगल्या प्रकारे डील करू शकतो आणि मग आपण चांगल्या मनस्थितीने त्यांना सामोरं जाऊ शकतो. आठवड्याच्या मध्यावरती ही मनस्थिती सुधारेल. शरीर प्रकृतीही सुधारेल. मन आनंदी उल्हासित बनेल. काम करायचा उत्साह वाढेल. घरातल्या माणसांबरोबर त्याचबरोबर बाहेरच्या माणसांबरोबरचे व्यवहार हे अत्यंत सुस्पष्ट आणि चांगले होतील. आठवड्याच्या शेवटी
काही छोट्या मोठ्या धनलाभाच्या घटना घडण्याची शक्यता आहे. सिंह रास, सोमवार मंगळवार विविध प्रकारचे लाभ होतील. संततीकडून चांगली बातमी कळेल. संततीचा 6 महिन्याचा रिझल्ट लागलेला असेल तर त्याच्यामध्ये त्याने उत्तम गुण मिळवलेत याचं तुम्हाला आनंद होईल. मात्र आठवड्याच्या मध्यावर्ती म्हणजे बुधवार, गुरुवार, शुक्रवार या दिवशी तुम्ही तुमची मानसिक स्थिती सांभाळली पाहिजे. कायदा मोडायचा नाही आहे. वाहनं सावकाश चालवायची आहेत, नाहीतर एखादा बारीक सारीक अपघात होऊन त्रास होण्याची शक्यता आहे. आठवड्याचा शेवट हा मात्र शांततेत जाईल. कन्या रास, नोकरी धंद्यामध्ये सोमवार मंगळवार हा चांगला आहे. वरिष्ठ खुश असतील. व्यवसायामध्ये देखील पार्टनर खुश असेल. चांगल्या ऑर्डर मिळतील. धंद्याची वाढ होईल आणि त्याचा फायदा बुधवार, गुरुवार, शुक्रवारी होईल. निरनिराळ प्रकारचे लाभ नोकरी धंदा व्यवसायातून तुम्हाला गुरुवार, शुक्रवार, बुधवार या दिवशी होण्याची शक्यता आहे. मात्र आठवड्याचा शेवट हा थोडा खर्चाचा जाईल. आकस्मिकरित्या काही खर्च येतील. कुणाला उधार उसनवारी द्यावी लागेल, तर त्यामुळे थोडी मानसिक चिडचिड होण्याची शक्यता आहे. तूळ रास, तूळ राशीला हा आठवडा अत्यंत चांगला आहे. सोमवार मंगळवारी धार्मिक पर्यटन होईल. धार्मिक ठिकाणांना भेट द्याल. धार्मिक कार्यामध्ये भाग घ्याल. प्रवास होतील आणि मन आनंदात, चित्तवृत्ती उल्हासित राहतील. बुधवार, गुरुवार, शुक्रवार कामधामाचा आहे, त्यामुळे कामात डोकं घालायला लागेल ते वर काढता येणार नाही. शनिवार, रविवार आनंदात जाईल. चांगले लाभ होतील. मित्रमंडळींच्या, आप्तेष्टांच्या सहवासात आनंदात शेवट आठवड्याचा जाण्याची शक्यता आहे. वृश्चिक रास, आठवड्याची सुरुवात ही थोडी त्रासाची असेल. शारीरिक त्रासाची, ॲसिडिटी वगैरे काही होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे मानसिक चिडचिड होईल. जोडीदाराबरोबर भांडण होण्याची शक्यता आहे, तेव्हा सावध राहा. आठवड्याचा मध्य मात्र चांगला आहे. आठवड्याच्या मध्यावर्ती धार्मिक कार्यामध्ये तुम्हाला भाग घ्यावा लागेल. धार्मिक चिंतनामुळे जप, जाप्य याच्यामध्ये तुमचा वेळ आनंदात जाईल. त्यामुळे एक आत्मसाक्षात्काराची जाणीव होण्याची शक्यता आहे. आठवड्याचा शेवट हा उद्योगधंदा, नोकरी, व्यवसाय याच्यामध्ये मग्न व्हाल त्या दृष्टीने चांगला आहे. धनुरास, जोडीदाराबरोबर सोमवार मंगळवार आनंदात जाईल. व्यवसाय असेल, पार्टनर असेल तर पार्टनर सहकार्य करेल. पार्टनरचं म्हणणं ऐका, त्याच्यात तुम्हाला फायदा आहे. आठवड्याच्या मध्यावरती मात्र शरीर प्रकृतीला त्रास होण्याची शक्यता आहे. अंगावरती काढू नका. एखादं जुनं दुखणं परत डोकं वर काढण्याची शक्यता आहे, तर अंगावरती काढू नका. लगेच डॉक्टरकडे जा, नाहीतर ते विकोपाला जाण्याची शक्यता आहे. आठवड्याचा शेवट चांगला आहे. आठवड्याच्या शेवटी भविष्याचे प्लान आखले जातील आणि ते एक्झिक्यूट करण्याच्या दृष्टीने तुम्ही तयारीला लागाल. मकर रास, सोमवार मंगळवारी हाताखालचे लोक त्रास देतील. नोकरीत असाल तर हाताखालच्या लोकांची कामं तुम्हाला करायला लागतील, त्यामुळे तुमची चिडचिड होईल. गृहिणी असाल, घरामध्ये असाल तर नोकर, मोलकरणी वगैरे अचानक न सांगता दांड्या मारतील आणि त्यामुळे त्यांची कामं तुम्हाला करायला लागून तुमचा दिवस हा अत्यंत हेक्टिक म्हणजे दगदगीचा जाण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या मध्यावरती जोडीदाराचं सुख लाभेल. पतीला पत्नीचं, पत्नीला पतीचं सुख लाभेल आणि आठवड्याचा मध्य हा आनंदात जाईल. आठवड्याचा शेवट पुन्हा एकदा दगदगीचा, आजारपणाचा, मनस्तापाचा,
जाण्याची शक्यता आहे, तेव्हा सावध राहा. कुंभ राशीला सोमवार मंगळवारकडे एखादं बारीकसं लॉटरीचं तिकीट काढून बघायला हरकत नाही. यश येण्याची शक्यता आहे, पण माफक, एकदम ग्लिटरिंग ज्याला म्हणतात अशा स्वरूपाचं काही यश येणार नाही. बारीक सारीक आपलं काहीतरी पदरात पडण्याची शक्यता आहे. मुलाबाळांकडून सुख लाभेल. मुलं बाळं प्रगती करताना दिसतील, त्यामुळे मन उल्हासित राहील, आनंदित राहील. आठवड्याच्या मध्यावरती एखादी वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे. पैसे चोरीला जाण्याची शक्यता आहे. सावध राहा. गुप्त शत्रूंच्या कारवायापासून तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे, तरी त्या दृष्टीने देखील काळजी घ्या. आठवड्याचा शेवट हा जोडीदाराबरोबर आनंदात जाईल. एखाद्या समुद्रकिनारी किंवा एखाद्या रिसॉर्टवरती जाऊन आनंदात दिवस, आठवड्याचा शेवट शनिवार रविवार हा घालवू शकाल. मीन रास, आठवड्याच्या सुरुवातीला घरामध्ये थोडाफार वाद होण्याची शक्यता आहे. शब्द जपून वापरा. शब्दावरती ताबा ठेवा. आपल्या शब्दामुळे घरातली व्यक्ती दुखावणार नाही याची काळजी घ्या, म्हणजे घरामध्ये शांतता राहील. घर बदलायचं असेल, नवीन घर घ्यायचं असेल तर आठवड्याच्या सुरुवातीला दिवस चांगले आहेत. आठवड्याच्या मध्यावरती तुम्ही म्हणाल ते होईल. सुसंगती म्हणजे काय? म्हणजे योग्य वेळी योग्य कामं घडणं हा भाग तुमच्या आयुष्यात आठवड्याच्या मध्यावरती होईल. मुलाबाळांकडून चांगली बातमी कळेल. मुलाबाळांचं सुख लाभेल. प्रेमी प्रणयी जनांची जी काही समजा अपेक्षा असेल, प्रपोज कोणाला करायचं असेल तर करून टाका. यश मिळण्याची शक्यता जास्त आहे. आठवड्याच्या शेवटी मात्र तुम्हाला शरीर प्रकृतीला सांभाळावं लागेल. एखादा बारीकसा आजार डोकं वर काढण्याची शक्यता आहे, तेव्हा सावध राहा. तेव्हा मंडळी, हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला जरूर कळवा. कमेंटद्वारे लाईक करा, शेअर करा आणि अजूनही तुम्ही सबस्क्राईब करत नाही आहात, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.